नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अल्विरॉन ऑर्गॅनिक प्रतिनिधी मनोज पाटील. आज आपण खटावमध्ये एका द्राक्षबागेच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. तर हे प्रगतशील शेतकरी आहेत, शिवा पाटील साहेब. यांचे हे दोन प्लॉट तुम्ही बघू शकता. हा प्लॉट द्राक्षबाग काढलेले आहे, कारण निसर्गाचा जो असणारा कोप किंवा वातावरण बदल, रोगराई ह्याच्यामुळं बाग पिकत नव्हती यांची, आणि त्यामुळं हा प्लॉट काढला होता गेल्या वर्षी, आणि हा सुद्धा काढायचा होता. तर या ठिकाणी अल्विरॉनची टेक्नॉलॉजी वापरली आणि त्यांना कसा अनुभव आला हे आपण स्वतः आपल्यासोबत शेतकरी दादा आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. शिवानंद पाटील, हां. राहणार खटाव, तालुका मिरज, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 88 30 42 97 16. आम्ही आत्ताच बघितलं, तुम्ही 2 एकर बाग आहे तुमची. हां. 1 एकरचा प्लॉट तुम्ही काढला आहे. हा प्लॉट तर चांगला दिसतोय. तर हा प्लॉट का काढला, हा प्लॉट का ठेवला आहे तुम्ही, आणि ह्यातनं उत्पन्न वगैरे कशा पद्धतीने तुम्हाला? ते दरवर्षीच आम्ही बाग लावल्यापासून फेलच चाललंय. बरं. सक्सेस म्हणून झालंच नाही आम्हाला. बरं. तेवढं अवरेज प्रॉब्लेम का मुळेचं म्हणजे शेंडा वाढत नाही. बरं. त्यामुळं ती एक बाग काढली. हां. ही पण काढायची होती. हां. तुमची टेक्नॉलॉजी वापरून बघितली. बरं. गेल्या वर्षीचा रिझल्ट बरा वाटला. हां. तर गेल्या वर्षी पूर्ण ताकदीनं वापरल्यामुळं पैसे पण झालं, माल पण आला. हां 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 हां. त्यांना ही काढली नाही बाग, ही राखली. ओके. मग गेल्या वर्षी खरड चटणीला तुम्ही काय काय वापरलं होतं? पहिला फंगो वापरलं 2024 खरड चटणीला. म्हणजे मुळीवर बुरशी आहे म्हणून सांगितलं, त्यामुळं ती बुरशी जाण्यासाठी फंगो वापरलं. हां. फंगो प्लस. घालून घेतली. फंगो प्लस किती वापरलं होतं एकरी? एकरी 2 पॅकेट वापरलेलं. ओके. हां हां. नंतर ना सॉल्मेट चाळून घातली. शेण, गोमूत्र 1 लिटर सॉल्मेट. 1 लिटर सॉल्मेट. हां. आणि परत मग स्प्रे मधनं युरेसिल मधनं रिवेस्टर वापरलेलं. ओके. आणि 6B मधनं कॅल्शिबो. अच्छा, म्हणजे खरड छाटणीला तुम्ही फक्त फंगो प्लस सॉल्मेट जमिनीतून आणि रिबूस्टर आणि कॅल्शिबोवरनं स्प्रेच्या माध्यमातून दिला. ओके. आणि त्यानंतर फळ छाटणीच्या वेळेला कसं केलं सर? फळ छाटणीला असं घड पडेल असं काय अंदाज नव्हता, पण रिवेस्टरची कमाल झाली. घड पडली भरपूर. हां. दरवर्षीपेक्षा जास्त. हां. मग घड पडल्यानंतर वांस काढून घेतल्यावर सॉल्मेट, शेंडा प्रॉब्लेम म्हणून सॉल्मेटची परत आळवणी घालून घेतली. हां. आणि सुप्रीमो कॅल्शियमचा वरना स्प्रे दिला. बरं. कॅनोपी बऱ्यापैकी झाली, दरवर्षीपेक्षा जास्त झाली. ओके. परत सेटिंग झाल्यानंतर 50-55 दिवशी हां. रिबुस्टर आणि सॉल्मेट हां. अर्धा लिटर रिबुस्टर स्लरी मधनं दिलं. हां. हां. आणि अर्धा लिटर वरना स्प्रे मध्ये घेतलं. ओके. त्यामुळं मनीची चकाकी, हां. मम्मी नवलं, हां. कट्टपणा मालात, हां. हे सगळं झालं. परत 60व्या दिवशी 62व्या दिवशी अनेक अळवणी घातली. हां. तुम्ही आणि 90व्या दिवशी घ्या म्हणून सांगितलं होती, काय घेतलं नाही. एवढ्यावरच माल आमचा शेवटपर्यंत टिकवला. मम्मी झाली होती काय? नाही एक मम्मी 12 टन माल निघाला तरी सुद्धा जरा सुद्धा मम्मी नाही. कुठंच मम्मी नाही. ओके. नाही. आणि मालाची क्वालिटी कशी होती? 1 नंबर. 1 नंबर माल होता. फक्त मिलीबागचा माल तेवढाच राहिला व्यापाऱ्यांना, ते नेत नाहीत ते. बरं बरं. बाकीचा माल सगळा पूर्ण गेला. ओके ओके ओके. तर जी अल्विरॉनची टेक्नॉलॉजी तुम्ही वापरला आणि जो तुम्हाला अनुभव आला, तर त्यानुसार तुम्ही आपल्या भागातल्या बाकी सर्व शेतकरी मित्रांना, जे द्राक्ष बागायत शेतकरी आहेत, त्यांना काय सल्ला द्याल? नाही, वापरायला पाहिजे. एक शेतकरी कसं करतात की पहिल्या वर्षी वापरतात, आम्हाला रिझल्ट आला नाही, 1-2 वेळा तर वापरलं पाहिजे. जमिनीची ते जीवाणू त्यात पसरले पाहिजे, काम व्यवस्थित झालं पाहिजे. मी आता 2 वर्ष झालं वापरतोय. आता खड चटणीला काय नाही, रूट नाही, फॉस्फरिक नाही, युरिया नाही, डायरेक्ट चटणी मारल्या, काडी सपकिंगला आल्या. म्हणजे ह्या प्लॉटला तुम्ही गेल्या वर्षी वापरले त्याच्या जेव्हावरतीच आता काडी सपकिनला आली. ह्या वर्षी काय सुद्धा नाही. 2 वर्ष शेणखत नाही. 2 वर्ष शेणखत नाही तरी सुद्धा अतिशय चांगला प्लॉट आहे. ओके. तर सर तुम्ही अजून कुठल्या कुठल्या पिकाला वापरताय? मी सर्व भाजीपाल्याला वापरतोय. मक्याला वापरले, ऊसाला वापरले, टोमॅटोला वापरले, वांग्याला वापरले, घेवड्याला वापरले. बरं. मी बऱ्यापैकी केमिकल बंद करून ऑर्गॅनिकच वापरतो. ओके ओके ओके. बाकी सर्व शेतकरी बंधूंना काय सल्ला द्याल? नाही, वापरायला पाहिजे ऑर्गॅनिक मधलं. ओके. शेती नाश करायची नाही पुढच्या पिढीला. केमिकल बंद करून थोडं करा. 75 वरनं 50% वर या, 25% वर या, मग वापरा. आम्ही पण तसंच केलंय. वापरलं पाहिजे, चांगलं. ठीक आहे सर. जो अतिशय मोलाचा सल्ला तुम्ही आमच्या सर्व शेतकरी मित्रांना दिला, त्याबद्दल अल्विरॉन ऑर्गॅनिकच्या माध्यमातून तुमचा आभार मानतो सर. धन्यवाद.